नांदणी टोल नाक्यावर गांजाची 30 लाखांच्या तस्करी प्रकरणातील 2 आरोपींना जिल्हा न्यायालयाने सुनावली 6 दिवसांची पोलीस कोठडी। मंद्रुप पोलिसांची माहिती। सोलापूर विजापूर राष्ट्रीय महामार्गावर मंद्रुप पोलीस ठाण्याच्या पथकाने रात्रग्रस्त दरम्यान गांजाची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या 2 तस्करांना अटक केली आहे। या कारवाईत तब्बल 33.540 किलो गांजा व वाहतुकीस वापरलेले वाहन असा एकूण 30,37,950 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून त्यांना अटक करण्यात आली आहे। जगदीश नलूलाल मेहर वय वर्ष 39, राहणार मिसरोड शाहू मोहल्ला भोपाळ राज्य मध्य प्रदेश। बादशाह लतीफ खान वय वर्ष 37, राहणार रत्नागिरी जुगी राशन रोड भोपाळ राज्य मध्य प्रदेश असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता सदर आरोपींना 6 दिवस पोलीस कोठडी मिळाली असून सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर, आर्थिक गुन्हे शाखा उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी सदरची कामगिरी यशस्वीपणे पार पाडली। सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक राज डांगे, नायब तहसीलदार जितेंद्र मोरे, ग्रेड PSI चंद्रकांत कदम, ग्रेड PSI संदीप काशीत, पोलीस हवालदार पाटील, पोलीस हवालदार अवघडे, पोलीस कॉन्स्टेबल काळे व पोलीस कॉन्स्टेबल पवार व पंच यांचे योगदान मोलाचे ठरल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण कार्यालयाकडून गुरुवारी सायंकाळी 7 वाजता प्रेसनोटच्या माध्यमातून पत्रकारांना देण्यात आली आहे।